नको, आपल्याला शॉपिंगला जायचंय. शॉपिंग कालच केली ना. काल तारिणीची केली आहे, तुझी शॉपिंग कुठे झाली आहे? तुझी खरेदी झाली ना, मग आता धनुषची खरेदी व्हायला नको का? त्याला नवरदेवाचे कपडे नाही घ्यायचे का? अगं तो करेल ना त्याची खरेदी, एवढं काय. माझ्याकडे आहेत ना 2-4 कुर्ते, त्यापैकी घालेन. तारिणी म्हणते ते अगदी बरोबर आहे. काय म्हणते? टिपिकल मुलगा आहेस तू. हे असं कसं? तुझं लग्न आहे, मग शॉपिंग नको करायला? तुझ्या साड्या पसंत करताना तुझ्या बरोबर आला ना तो, मग त्याचे कपडे घेताना तू बरोबर जायला नकोस? हा मग काय, केदार जिजू कन्फ्यूज होईल. आधीच मुलांना शॉपिंग मधलं काही कळत नाही आणि त्यात तू त्याच्या बरोबर नसशील तर तो काहीही उचलून आणेल. आणि यार तुमचे फोटो पण खराब येतील यात. हे बघ, मुलांसाठी सुद्धा स्टायलिंग, प्रेझेंटेशन तेवढंच महत्त्वाचं असतं. स्टायलिंगने कॉन्फिडन्स वाढतो, लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुड क्लोथ्स मेक यू फील व्हेरी गुड. तुम्ही एवढ्या काय गोष्टी मनावर घेताय? हे लग्न काय खरं थोडीच. म्हणजे अगं पहिल्यांदा थोडी लग्न होत आहे आमचं. याआधी एकदा लग्न झालंय ना आमचं, मग उगाच कशाला आहे? माझ्यासाठी हे लग्न उगाच आहे असं तुला वाटतंय? नाही 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 ग, म्हणजे कसं आहे ना, म्हणजे आमची हाऊस मौज इच्छा याची कुणाला काहीच किंमत नाहीये. आणि तसंही म्हातारं झाल्यानंतर ना मुलांना ओझच वाटायला लागतं. तुम्ही कुठला विषय कुठे नेतेस अगं? असं काही नाहीये. उगाच इमोशनल ब्लॅकमेल करू नको. मी जाते. मी करते. मी जाते ना आता. थोडंसं हस, थोडंसं. आलेच. हो पण मग ऑफिसमध्ये एक काम आहे. काय? कालच मला श्वेता मॅडमने एक प्रेझेंटेशन करायला दिलंय, ते कसं मॅनेज करू? मग युवराज करेल. युवराज, तू करशील ना? या हेल्परचा नोकर नाहीये मी, ज्याने त्याने आपापलं काम करावं व्यवस्थित. ओके युवराज, ते त्याचं प्रेझेंटेशन नाही आहे, MNNचं प्रेझेंटेशन आहे, म्हणून मी तुला करायला सांगते. मला नाही जमणार ग, सॉरी. बरं, त्याच्यासाठी नको करूस, माझ्यासाठी प्रेझेंटेशन करशील प्लीज? बघू, विचार करेन. कौशिकीताई, आपण उगाच त्याला फोर्स करतोय. त्याची इच्छा नाहीये तर कशाला ना. आणि शॉपिंगचं ना, तर आपण रात्री ऑनलाईन शॉपिंग करूयात ना. ठीक आहे, आपण ऑनलाईन शॉपिंग करूया. मी तारिणीला तसं कळवते. मग तिला कशाला? ती पण येणार आहे ना आपल्याबरोबर शॉपिंगला. ती पण येणार आहे? ऑफकोर्स ती सुद्धा येणार. ती घरातलं निघाली असेल, आपण ऑनलाईन शॉपिंग करणार आहोत, मग तिला इन्फॉर्म करायला नको? नाही ताई, नको. मी काय, माझ्या आत्ता लक्षात आलं, लग्नाची शॉपिंग ऑनलाईन नाही करत ना. आपण जाऊया. आर यू शुअर? येस 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 शुअर. मी हे काय, ही बॅग आतमध्ये ठेवून येतो, आपण निघूया लगेच. ओके फाईन, जाऊया मग आपण शॉपिंगला एकत्र. हो हो चालेल. एनिवेज, तू नाश्ता संपव. दया काकांच्या औषधांची वेळ झाली. मी औषधं देऊन आले, पटकन निघायचं. येस येस येस. ओके, नाश्ता संपव. आवडतो पटकन.